जर का मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या गावाचा रस्ता फक्त प्रवासासाठी वापरला तर तुम्हाला 5,000 रुपये दंड येऊ शकतो, किंवा जर का तुम्ही एखाद्याच्या दारातून गाडी वळवली तर तुम्हाला 5,000 रुपये दंड येऊ शकतो, तर हे तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना? तर ऐका, जर्मनी किंवा ऑस्ट्रियामध्ये ना काही ठिकाणं किंवा काही गावं अशी आहेत की ज्या गावांना हायवेच्या शेजारी म्हणजे ऑटोबानच्या शेजारी असल्यामुळे बऱ्याच वेळा ऑटोबानवर गर्दी असली की लोक तो रस्ता जाण्यासाठी वापरतात, आणि ऑटोबानवर जर का ट्रॅफिक जाम झालं की लोक त्या गावाच्या रस्त्यातून जातात. त्यामुळे त्या गाववाल्यांनी एक नियम केलेला आहे की रस्ता आम्ही बनवलाय तर आम्ही वापरायला देणार, म्हणून मग त्यांचा नियम असतो की ते ना बॅरिकेड्स लावतात ट्रॅफिक झाली की, आणि जर का तुम्ही त्या रस्त्याने जात असाल तर तुम्हाला ते थांबून विचारतात की तुम्ही ह्या रस्त्याने का चालले किंवा आमच्या गावाचा रस्ता का वापरतात. जर का तुम्ही योग्य कारण देऊ शकलात तर तुम्ही वाचलात. योग्य कारण म्हणजे काय? तुमचं त्या गावामधल्या हॉटेलमध्ये बुकिंग पाहिजे, तुम्ही त्या गावामधल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले पाहिजे, किंवा तुमचे नातेवाईक त्या गावामध्ये राहणारे पाहिजे. हे जर का 3 कारणं असतील ते तुम्हाला सोडलं, अदरवाईज ते तुमच्याकडून फाईन घेणार. दुसरी एक गोष्ट, एक अजून एक असा माणूस आहे ज्याचं राऊंड अबाउट जवळ त्याचं घर आहे. राऊंड अबाउट म्हणजे असा सर्कल असतो आणि त्या सर्कलच्या बाजूला त्याचं घर आहे. तर लोक बरेच वेळा त्या सर्कलवर चुकतात. तर लोक काय करतात, चुकल्यानंतर त्याच्या दारात अंगणात जाऊन युटर्न घेतात आणि पुन्हा त्या राऊंड अबाउटला जॉईन होतात. त्यांनी हे बघितलं वर्षभर, त्याला कळलं की ही चांगली संधी आहे. त्याने एका कंपनीला कॉन्टॅक्ट केला, प्रायव्हेट कंपनीला, आणि त्या प्रायव्हेट कंपनीला तिथे सीसीटीव्ही लावायला लावले. ते सीसीटीव्ही लावल्यानंतर आता ती कंपनी वॉच ठेवते, जो कोणी तिथे युटर्न घ्यायला येतो त्याला युटर्न घेतल्यानंतर त्याचा नंबर नोट केला जाऊन त्याला फाईन पाठवला जातो 50 युरोचा. त्या 50 युरोमधले 10-20 युरो ते सीसीटीव्ही वाले कट घेतात, उरलेले 30 युरो त्या मालकाला मिळतो. अशा प्रकारे त्याने दुसरा बिझनेस चालू केलेला आहे. तर प्रायव्हेट प्रॉपर्टी किंवा प्रायव्हसी ही इतकी महत्वाची गोष्ट आहे इथे की तुम्हाला सांगतो, एखाद्या गोष्टीने एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर क्लेम केला तर गव्हर्नमेंट सुद्धा त्याला थांबवू शकत नाही. इथं इतक्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींना महत्व आहे. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायच्या असतील माझ्याकडनं युरोपबद्दल तर मला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. बाय.